हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. हे यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं आहे, सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तुम्हाला बी आज थोडीशी डल वाटत असेल बिकॉज माझी तब्येत ठीक नाही आहे. ॲक्च्युली रेस्ट करायचा होता, बट टाईम होता आणि टाईम असला की मला ऑलवेज व्हिडिओ शूट करावासा वाटतो. सो मला असं वाटलं की मी रेस्ट करण्यापेक्षा व्हिडिओ शूट करावा, बिकॉज व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं आणि पोस्ट करणं ही माझी थेरपी आहे, ही माझी पॅशन आहे. सो या आजचा व्हिडिओ जो आहे हा मी अबाउट माय यूट्यूब जर्नी मी सांगणार आहे. ही यूट्यूब जर्नी मी रिसेंटली स्टार्ट केलेली आहे. यूट्यूबवर मी खूप वर्षांपासून आहे, पण मी फक्त यूट्यूब बघतीये. यूट्यूबवर काहीतरी करायचं हे माझं खूप वर्षांपासून आहे. लिटरली मी जेव्हापासून कॉलेजमध्ये होते तेव्हापासून मला असं वाटायचं की इतकी लोक यूट्यूबवर छान अर्निंग करतात, चांगलं त्यांचं नाव सुद्धा आहे. इव्हन मी बऱ्याच जणांना यूट्यूबवर पाहायचे सुद्धा की ते खूप छान पॅशनेटली करायचे. सो मला सुद्धा असं वाटायचं की मी काहीतरी छान यूट्यूबवर करावं, आय कॅन डू इट, असंही मला कॉन्फिडंट होता. बट काय करावं हे समजत नव्हतं. सो जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा ना, जे माझे ओल्ड सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहीत असेल की मी व्हॉट्सॲप स्टेटस, जे तेव्हा फार फेमस होतो, आताही आहे बट तेव्हा जास्त फेमस होतं. सो व्हॉट्सअप स्टेटस मी एडिट करून पोस्ट करत होते आणि सिरियसली त्याला खूप जास्त व्ह्यूज यायचे. बट नंतर असं झालं की स्वतःचं काहीतरी करूयात ना, व्हॉट्सअप स्टेटस मी काय मिळणार आहे, आणि त्याने कॉपीराईट लागतो आणि मग बऱ्याच गोष्टी. मग नंतर AI वगैरे आलं. आणि मी तुम्हाला हेही सांगते की मी जेव्हा कॉलेजमध्ये स्टार्ट करायचं ठरवलं होतं तेव्हा ॲक्च्युली नीट गायडन्स नव्हता, चांगला कॅमेरा नव्हता, माईक नव्हता, याबद्दल काहीच माहिती नव्हती. सो मी फायनली असं स्टार्ट करायचं ठरवलं की काहीतरी स्टार्ट करूयात. मी खूप वर्ष यामध्ये घालवली की मी काय स्टार्ट करू. ॲक्च्युली बरेच जण यूट्यूबवर ॲक्टिंगचे व्हिडिओ किंवा कॉन्टेंट, ॲक्टिंग रिलेटेड कॉन्टेंट करून ते आता चांगल्या प्रोडक्शन सोबत काम करत आहेत. मला माझ्या ॲक्टिंगचे स्किल्स यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर दाखवावं असं मला वाटत नाही. आणि आय डोंट नो, मला जेन्युइनली असं फील होत नाही की मी फक्त ॲक्टिंग रिलेटेड किंवा मी फक्त असं काहीतरी कॉन्टेंट घेऊन बोलावं किंवा मी असं प्रॉडक्ट घेऊन बोलावं किंवा मी फक्त व्लॉग्स करावेत, असं मला नाही वाटत. मला असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये जे जे अनुभवते त्याचे मी व्हिडिओ शूट करावे. मी यूट्यूब जर्नी स्टार्ट केली फॉर माय सेल्फ, बिकॉज मला खूप वर्षांपासून करायचं होतं. मी याच्यामध्ये अडकत गेले की मी काय स्टार्ट करू, कुठून स्टार्ट करू, काय कॉन्टेंट घेऊ, काय टॉपिक घेऊ, कशावर बोलू, याच्यातच मी खूप वर्ष अडकले आणि लिटरली काहीच झालं नाही आयुष्यात. फायनली मी हे ठरवलं की मी काही ना काही टॉपिक घेऊन, काही ना काही कॉन्टेंट घेऊन बोलणार. टॉपिक आपल्याकडे बोलण्यासारखे खूप असतात. आणि आता आपण रोज प्रॉडक्ट्स वापरतो, आपल्यासोबत काही ना काही घडत असतं, आपण कुठे ना कुठे जात असतो, आपण काही ना काही वापरत असतो. या सगळ्याचे व्हिडिओज बनवावे असं माझ्या डोक्यात आलं. एक कॉन्टेंट धरून चालावं असं मला नाही वाटलं. सो तुम्ही बघितलं असेल तर माझ्या चॅनलला मिक्स असे कॉन्टेंट आहेत. मिक्स, काही मी थॉट्स बोललेली आहे, काही माझे ब्लॉग्स असतील, काही माझे प्रोडक्ट्स रिलेटेड व्हिडिओज असतील. सो मला एका गोष्टीवर राहायचं नाहीये. जर मी त्या एका गोष्टीवर राहिले तर मी कन्सिस्टंट नाही राहणार. मी सतत ते व्हिडिओ पोस्टच करत नाही राहणार, बिकॉज मी यात अडकते की यार आता एक प्रॉडक्ट मिळाला, आता दुसरं प्रॉडक्ट. सो मला या गोष्टींमध्ये नाही अडकायचंय. व्ह्यूज मिळो न मिळो, मला हे करत राहायचंय माझ्यासाठी आणि जे काही माझे कमी जास्त फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी. आय नो, सुरुवातीला सगळ्यांना नो व्ह्यूज, 0 व्ह्यूज, 5 व्ह्यूज, 6 व्ह्यूज यातून जावंच लागतं. सो मी त्यात काही वेगळी नाहीये. मला आता कोणीही ओळखत नाही. सो ऑब्व्हियसली माझे व्हिडिओ कोणीही इतके बघणार नाही, हे साहजिक आहे. पण त्यासाठी मी यूट्यूब स्टार्टच करायचं नाही का? त्यासाठी मी व्हिडिओज बनवायचे नाहीत का? असं मी स्वतःला समजवत राहिले की काही मिळो न मिळो, आपण स्टार्ट करायचं, आपण करत राहायचं. एके दिवशी हे चॅनल खूप ग्रो होईल, खूप छान सपोर्ट मिळेल असं आतून मला कंटिन्यू वाटत राहतं की पण करायला पाहिजे. सो असं स्वतःला समजवत समजवत मी यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली. सेकंड, मला लहानपणापासून ॲक्टर बनायची खूप इच्छा आहे, हे माझं ड्रीम आहे. मी जिथे हॉस्टेलला होते तिथे सुद्धा सगळ्या मोस्टली मुलींना माहिती होतं की मला ॲक्टर बनायचंय. माझ्या मॅम्स ज्या होत्या त्यांनाही माहिती होतं की हिला ॲक्टर बनायचंय. सो हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर खूप रियालिटी कळाली, खूप आयुष्यात खूप चढउतार झाले, खूप काही गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करणंच इतकं अवघड होतं. तर त्यामध्ये स्वतःचं करिअर करायचं राहूनच गेलं. त्यामध्ये इन्कमकडे बघावं की स्वप्नांकडे बघावं हेच समजत नव्हतं. बट मला जसं जमतं तसे मी ऑडिशन्स पण देते, तसं मी शूट सुद्धा करते. असं नाही की मी ॲक्टिंगच्या अगदीच बाहेर आहे. आणि मी ती जर्नी वेगळीच ठेवणार आहे. मला माझे ॲक्टिंगचे स्किल्स यूट्यूबवर किंवा माझ्या सोशल मीडियावर नाही आणायचे. इफ मला कधी जमलं तर मी तसे व्हिडिओज पण बनवत असते.
बट मी असं ठरवलं की मी फक्त ॲक्टिंग रिलेटेड नाही जाणार आहे, मी फक्त प्रॉडक्ट रिलेटेड नाही जाणार आहे, मी फक्त ब्लॉग रिलेटेड नाही जाणार आहे, मी फक्त थॉट रिलेटेड नाही जाणार आहे. मी जे जे आयुष्यात करते, जे जे मला एक्सपिरियन्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करावेत असं मला वाटलं आणि मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. मी माझ्या सराउंडिंग पण सारखी सांगत असते की तुम्ही हे करा, ते करा, कसलाही व्हिडिओ बनवा, इथे गेलात की तिथे व्हिडिओ बनवा, तिथे गेलात की व्हिडिओ बनवा. सो मला असं झालं की दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मी स्वतः करावं ना. माझ्याकडे मला माहिती आहे माझ्याकडे एक ठोस कंटेंट माझ्याकडे नाहीये. मला माहिती आहे मी एक ठोस काहीतरी बनवणारी नाहीये. बट मी अशी बनेन की माझ्याकडे जे जे आहे, जे जे मला जमतं, जे जे मी एक्सपिरियन्स केले ते मी माझ्या सबस्क्रायबर सोबत शेअर करेन. सो हो, हे माझं चॅनल मिक्स असणार आहे. कधी ॲक्टिंग रिलेटेड, कधी ब्लॉग रिलेटेड आणि मी जसं तुम्हाला सांगितलं तसं. आणि एक व्हिडिओ शूट करायला खूप 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 ॲडजस्टमेंट करायला लागते. बिकॉज जो क्रिएटर किंवा जो यूट्यूबर पहिला असतो ना, त्याच्याकडे ना नेट स्टँड नसतो, ना माईक नसतो, ना प्लेस चांगलं नसतं, बॅकग्राऊंड चांगलं नसतं. सो बऱ्याच गोष्टी कॉन्टेंट क्रिएटरला किंवा एका यूट्यूबरला स्वतःचा व्हिडिओ शूट करण्याआधी खूप गोष्टी बघाव्या लागतात. सो सेम माझ्या बाबतीतही तेच आहे. मला खूप ॲडजस्टमेंट करायला लागतात. खूप मला मेकअपचं नॉलेज नाही आहे, बट तरीसुद्धा माहिती आहे तुम्हाला, मी यूट्यूबमुळे स्वतः चांगलं मेकअप करायला शिकते. मी वेगवेगळे लुक करायला ट्राय करते. मी चांगले चांगले शॉपिंग करते फॉर माय यूट्यूब. परत मला नवीन नवीन शिकायला मिळतं यूट्यूबमुळे बिकॉज व्हिडिओ एडिटिंग आलं, व्हिडिओ शूटिंग आलं, पोस्टिंग आलं, इवन काही यूट्यूबचे नवीन फीचर्स आलेले ते आलं. सगळं छान स्किलफुल आहे. म्हणजे यूट्यूब असं बोर नाहीये. म्हणजे व्हिडिओ बनवणं ही बोर गोष्ट नाहीये. हे सगळं पॅशनेट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण आपल्या गोष्टी करतो, आपल्या गोष्टींसाठी काही नवीन शिकतो, लाईक नवीन फीचर शिकतो, नवीन एडिटिंग शिकतो, नवीन मेकअप शिकतो, नवीन लुक शिकतो, आपण आपल्यासाठी शॉपिंग करतो, तेव्हाची जी फिलिंग आहे ती खरंच वेगळी आहे, छान आहे, थेरपी असल्यासारखं आहे. लाईफमध्ये सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम्स असतात, पण त्यातून थोडंसं लांब येऊन, त्यातून थोडंसं बाहेर येऊन आपण काहीतरी वेगळं करूया. प्रॉब्लेम्स वेगळे आणि ही लाईफ वेगळी असं ठेवूयात. आणि लिटरली मला कधी कधी खूप टेन्शन आलं, मी कधी कधी खूप स्ट्रेसफुल असले की मी व्हिडिओज बनवत नाही. कारण मला असं वाटतं की माझं मूड, मी इंटरनली हॅपी नसेल तर माझ्या व्हिडिओमध्ये ते दिसून येतं. मला असं वाटतं व्हिडिओची क्वालिटी चांगली असावी, व्हॉइसची क्वालिटी चांगली असावी, एडिटिंग चांगलं असावं. आय नो मी तितकी प्रो नाहीये, बट मी हे सगळं ट्राय करायचा प्रयत्न करते. आणि मी खूप एक्सायटेड आहे या जर्नीमध्ये की काय होईल, पुढे जाऊन माझ्या चॅनलला काय ग्रोथ मिळेल, लोकांना माझे व्हिडिओज आवडतील का नाही, माझी काय ओळख होईल. मी या सगळ्यांसाठी खूप एक्सायटेड आहे. थोडीशी भीती आहे, थोडा नर्वसनेस आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी खूप इंट्रोवर्ट आहे. मी ही जी कॅमेरासमोर बोलतीये तितकी मी बाहेर बोलत नाही. म्हणजे खूप शाय आहे इंट्रोवर्ट असल्यामुळे. मी खूप काही गोष्टी बोलताना हेजिटेट होते, खूप शाय आहे, खूप विचार करून बोलते. बट कॅमेरासमोर काय होतं की कॅमेरा जज करत नाही तुम्हाला की तुम्ही काय बोलताय. कॅमेऱ्याच्या नंतरची गोष्ट वेगळी आहे. मी बोलते व्हिडिओ शूट करते तेव्हा कोणीच जज करत नाही. कॅमेरा फक्त तुमच्या समोर असतो आणि यू 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 जस्ट शेअर युअर स्टोरी. छान फिलिंग आहे युट्यूब स्टार्ट करणं, स्वतःचे व्हिडिओज एडिट करणं, स्वतःला असं पाहणं युट्यूबवर. दॅट्स ऑल गुड, दॅट्स ऑल ग्रेट. तुम्हाला माहिती आहे, मला कधी कुठे जावंसं वाटलं, माझा मूड नसला तरी मला असं वाटतं की यार मी जाते ना, मी त्याचं छान व्हिडिओ शूट करते, मग मी यूट्यूबला पोस्ट करते, माझ्या यूट्यूबसाठी पण कॉन्टेंट होईल. सो यूट्यूबमुळे माझी लाईफ खूप चेंज व्हायला लागली आहे. मला खूप होप्स आलेले आहेत. मला असं वाटतं की येस मी करू शकते. आणि जर तुम्ही पण जर ट्राय करत असाल यूट्यूबसाठी तर येस तुम्ही सुद्धा करू शकता. कोणीही करू शकतो यूट्यूब, पण ती लोक जास्त सक्सेसफुल होतात जे सतत व्हिडिओ पोस्ट करत राहतात. तुम्हाला माहिती आहे, मी अंकुर वारिको यांचा एक व्हिडिओ बघितला. त्यांनी सांगितलं की 0 ऑडियन्ससाठी व्हिडिओ बनवा. 0 नाही, बट काही मध्ये तरी मी आहे. सो मला असं वाटलं की ऍक्च्युअली पॉइंट आहे हा. 0 ऑडियन्ससाठी सुद्धा व्हिडिओ बनवा. ऍक्च्युअली पॉइंट आहे. मी एकटी अशी नाहीये की मी स्टार्ट करतेय मग होईल की नाही. आणि बरीच लोक आता युट्यूबवर यायला लागलेली, बरेच क्रिएटर झालेले आहेत, बरेच रील स्टार झालेले आहेत. सो सगळेजण युट्यूबवर यायला लागले. मग आपला व्हिडिओ कोण बघणार? व्हिडिओ चांगला केला, इंटरेस्टिंग केला तर लोक बघतात. नंतर आपली ओळख निर्माण होते. मग तर फक्त आपला चेहरा बघून लोक व्हिडिओ बघायला स्टार्ट करतात. पण आधी मेहनत तर आपल्याला घ्यावी लागेल, राईट? सो जर तुम्ही सुद्धा युट्यूब जर्नी स्टार्ट करणार असाल तर आय थिंक तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. बट सतत व्हिडिओ पोस्ट राहणं, त्याच्यावर ऑनेस्ट राहणं, करत राहणं, सिरियसली घेऊन करत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही करत असाल तर ऑल द बेस्ट फ्रॉम माय साईड. आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही येस मी सुद्धा ट्राय करते करायचं वगैरे. या बरंच काय काय बोलायचं होतं. मेकअप करायच्या आधी मी स्वतःला असं प्रिपेअर करते की मी काय काय बोलू, मला हे बोलायचंय ते बोलायचंय, तेव्हा बरोबर सुचतं. बट मेकअप वगैरे करून कॅमेरासमोर बसलं की पटपट सुचत नाही. बट इट्स ओके. मी बरेच पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी तब्येत खरंच ठीक नाहीये, बट
मला असं वाटलं व्हिडिओ शूट करावा, सो मी व्हिडिओ शूट केला. मला थोडंसं सर्दी झाल्यासारखं आहे, थोडासा वीकनेस आहे. सो आय होप तुम्ही बोर नसताल झाला माझी जर्नी ऐकताना. आणि या मी आता यूट्यूबवर सतत व्हिडिओ पोस्ट करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही माझ्या जर्नीसोबत असताल आय होप. ही होती माझी यूट्यूब स्टार्ट करण्यामागची स्टोरी. आणि या हे चॅनल फक्त माझं नाहीये, हे चॅनल आपल्या सगळ्यांचं आहे. सो ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट फॉर आवर यूट्यूब चॅनल. आणि नेहमीप्रमाणे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.